लोभी सावकाराचा शेवट. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी एक हृदयस्पर्शक कथा सांगणार आहे जी आपल्याला शिकवते की लोभ माणसाला विनाशाकडे नेतो, तर दया आणि माणुसकी त्याला खरा सन्मान मिळवून देते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला एक असा बोध मिळेल जो आयुष्यभर लक्षात राहील. जर तुम्हाला अशाच मराठी बोधकथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आजची कथा लोभी सावकाराचा शेवट. एका हिरव्यागार गावात गोविंद नावाचा एक सावकार राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा, मोठे घर आणि अनेक शेती होत्या. पण त्याचा स्वभाव अत्यंत लोभी होता. तो गरीब लोकांना जास्त व्याजाने पैसे देत असे आणि वेळेवर पैसे न भरल्यास त्याची जमीन, जनावरे किंवा घर ताब्यात घेत असे. गावातील लोक त्याला घाबरत असत. कोणीही त्याच्याकडे आनंदाने जात नसे. पण गरज पडली की त्याच्याकडून कर्ज घ्यावे लागे. त्याच गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो मेहनती आणि प्रामाणिक होता. एक वर्ष दुष्काळ पडल्यामुळे त्याचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. घरात अन्न नव्हते. पत्नी आणि 2 लहान मुले उपाशी होती. शेवटी रामूला गोविंद सावकाराकडे जावे लागले. सावकार, मला थोडे पैसे उधार द्या. पुढच्या पिकातून मी सर्व परत करीन, रामू नम्रपणे म्हणाला. गोविंद हसला, म्हणाला, पैसे मिळतील, पण दुप्पट व्याज द्यावे लागेल. नाही दिलेस तर तुझी शेती माझी. रामूकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याने होकार दिला. काही महिन्यांनी पुन्हा पाऊस कमी झाला. पीक नीट आले नाही. रामू पैसे परत करू शकला नाही. गोविंद लगेच त्याच्या घरी आला. आजपासून ही शेती माझी, तो गर्वाने म्हणाला. रामूची पत्नी रडू लागली. मुलं वडिलांना बिलगून उभी राहिली. पण सावकाराचे मन द्रवले नाही. हे सर्व गावातील एका वृद्ध साधूने पाहिले. दुसऱ्या दिवशी साधू श्रीमंत व्यापाऱ्याचा वेश घेऊन सावकाराच्या घरी गेला. त्याच्या हातात एक मोठी लोखंडी पेटी होती. तो म्हणाला, या पेटीत अमूल्य खजिना आहे, पण तो फक्त प्रामाणिक आणि दयाळू माणसालाच मिळतो. लोभी सावकाराच्या डोळ्यात चमक आली. मीच सर्वात योग्य माणूस आहे, तो अभिमानाने म्हणला. साधू हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी नदीकाठी भेट. दुसऱ्या दिवशी गोविंद वेळेआधीच पोहोचला. साधूंनी त्याला सांगितले, हा खजिना मिळण्यासाठी तुला एकच अट पाळावी लागेल. आज दिवसभर कोणत्याही गरिबाला मदत कर आणि बदल्यात काहीही घेऊ नकोस. सावकाराला खजिन्याची लालच होती. त्याने मनाविरुद्ध अनेक गरिबांना मदत केली. संध्याकाळी तो पुन्हा साधूकडे गेला. साधूंनी पेटी उघडली. आता एक आरसा होता. गोविंद आश्चर्याने म्हणाला, हा कसला खजिना? साधू शांतपणे म्हणाले, या आरशात स्वतःचा चेहरा पहा. आज पहिल्यांदाच तुझ्या चेहऱ्यावर माणुसकी दिसत आहे. हाच खरा खजिना आहे.
गोविंद काही क्षण शांत राहिला. त्याला आपल्या लोभामुळे रडणारे गरीब लोक, त्याची मुले आणि त्याचे दुःख आठवले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. दुसऱ्याच दिवशी त्याने रामूची शेती परत केली. अनेक गरिबांची कर्जे माफ केली, व्याज कमी केले आणि गरजू लोकांना मदत करू लागला. हळूहळू गावातील लोक त्याचा द्वेष करणे सोडून त्याचा आदर करू लागले. गोविंदला तेव्हा समजले की पैशाने संपत्ती मिळते, पण माणुसकीने प्रेम आणि सन्मान मिळतो. लोभ माणसाला आंधळा बनवतो, पण दया आणि प्रामाणिकपणा माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. मित्रांनो, ही होती आजची कथा, लोभी सावकाराचा शेवट. या कथेचा बोध असा आहे की लोभ माणसाला कधीच सुख देत नाही, पण दया, प्रामाणिकपणा आणि माणुसकी माणसाला खरा श्रीमंत बनवतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पुढची कथा कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हेही लिहा. पुन्हा भेटूया नवीन सुंदर आणि प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.